मित्रहो, जय भीम. हिंदुत्वाचे कोडे हे जे बाबासाहेबांचं रिडल्स इन हिंदुइझमचं मराठी अनुवाद आहे, याच्यामधले रामकृष्णाचे गौडबंगाल असं एक चॅप्टर आहे अशा अर्थाचं. म्हणजे ब्राह्मणी पुस्तकांमधलं राम हे जे पात्र आहे आणि कृष्ण पात्र आहे, याच्याबद्दलचं बाबासाहेबांनी उपस्थित केलेले काही कोडे प्रश्न आहेत, काही एक्सपोजर्स आहेत. त्यातला रामाच्या गौडबंगालवर मी आधी एक व्हिडिओ केलेला आहे. मी फक्त वाचून दाखवलेला आहे, मी माझ्या मनातलं काही त्यात ॲड केलेलं नाही आहे. तो बऱ्याच लोकांना आवडला. त्याची लिंक पण मी या व्हिडिओमध्ये खाली देतो डिस्क्रिप्शनमध्ये, ते तुम्ही बघा जरूर. आणि आता हा पार्ट 2 त्याच्यात मी म्हटलो होतो त्या व्हिडिओमध्ये, त्याप्रमाणे हा कृष्णाचं गौडबंगाल. तर आता थोडं कृष्णासंबंधी. हा महाभारताचा प्रमुख नायक. खरं सांगायचं तर महाभारत हे मुख्यत्वे कौरव पांडव या चुलत भावंडांशी संबंधित आहे. आपल्या पूर्वजांच्या राज्यावर कोणाचा यासाठी हे दोन्ही हक्क कोणाचा यासाठी हे दोन्ही पक्ष जे युद्ध खेळले त्याची कथा महाभारतात मुख्यत्वे सांगितली आहे. कौरव पांडव हेच खरे या कथेचे नायक असायला हवे, पण तसे ते नाहीत. कृष्ण हाच खऱ्या अर्थाने या महाकाव्याचा नायक आहे. ही थोडी गोष्ट चमत्कारिक वाटणारी गोष्ट आहे. दुसरी याहून चमत्कारिक गोष्ट म्हणजे कृष्ण हा पांडव कौरवांच्या समकालीन होता की नाही याचीच शंका आहे. कृष्ण हा पांडवांचा मित्र होता व साम्राज्य त्या काळात होते तसा तो कंसाचा शत्रू होता व कंसाचेही साम्राज्य होते. अशी दोन साम्राज्य जवळजवळ एकाच वेळी असणे शक्य नाही. दुसरे याहून महत्त्वाचे, महाभारतात कुठेही या दोन साम्राज्यांचा संबंध आला असं दिसत नाही. कृष्णाची कथा व पांडवांची कथा या दोनही मागाहून एकमेकात मिसळल्या गेल्या असल्या पाहिजे असं वाटतं. कृष्णाचं महत्त्व वाढवण्यासाठी त्याला विस्तृत असा रंगमंच मिळावा व त्यात त्याची प्रमुख भूमिका असावी म्हणून असे केले गेले असावे. या दोन कथांची सरमिसळ करण्यामागे व्यासाचा मोठा हात असावा. कृष्णाचे उदात्तीकरण करून त्याला सर्वोच्च स्थान मिळावे असा त्यामागे त्याचा हेतू असावा असे वाटते. व्यासाच्या प्रतिभेने कृष्ण हा मानवातील परमेश्वर ठरला व म्हणूनच तो महाभारताचा नायक बनवला गेला. कृष्ण हा खरोखरच मानवातील परमेश्वर होण्याच्या लायकीचा होता का? त्याच्या आयुष्याची रूपरेषा काढूनच आपल्याला खरे उत्तर मिळवण्याची शक्यता आहे. कृष्णाचा जन्म भाद्रपद ? खरं म्हणजे कृष्ण पक्षाच्या सावन महिन्यात अष्टमीला मध्यरात्री 12 वाजता मथुरेला झाला. त्याचे वडील यदुवंशीय वासुदेव होते तर आई देवकी ही मथुरेचा राजा उग्रसेन याचा भाऊ देवका याची मुलगी होती. सौभाचा दानव राजा द्रुमिला याचे उग्रसेनच्या बायकांशी अनैतिक संबंध होते. या अनैतिक संबंधातून कंसाचा जन्म झाला. तो नात्याने देवकीचा चुलत भाऊ ठरला. कंसाने उग्रसेनला कैदेत ठेवले व तो मथुरेचे सिंहासन बळकावून बसला. देवकीचा 8वा पुत्र त्याचा वध करेल अशी नारदाची दैववाणी एकदा त्याने ऐकली. ते ऐकताच कंसाने देवकी व तिचा पती वसुदेव यांना कैदेत ठेवले आणि त्यांची 6 मुले त्यांचे जन्मताच मारून टाकली. देवकीचा 7वा पुत्र बलिराम हा देवकीच्या गर्भातून वासुदेवाच्या गर्भातून सुरी पत्नी रोहिणीच्या गर्भात आश्चर्यकारकरित्या बदलला गेला. जेव्हा 8वा मुलगा कृष्ण जन्माला आला तेव्हा गुप्तपणे त्यांच्या वडिलांनी त्याला टोपलीत घालून यमुनेच्या पलीकडच्या किनारी वज्रभूमीत जेथे नंद व त्याची पत्नी यशोदा राहत होती तेथे नेले. कृष्णाला नदीतून नेत असताना यमुनेने दैवी बालकासाठी आपले पाणी रोखून पात्र कोरडे केले व नागाचा राजा अनंत याने आपला प्रचंड फणा त्याच्या डोक्यावर पसरून त्यावेळी जी मुसळधार वर्षा होती त्यापासून त्याचे रक्षण केले. पूर्ण नियोजित योजनेप्रमाणे वासुदेवाने नंदाच्या नुकत्याच जन्मलेल्या मुलीच्या जागी कृष्णाला ठेवून मुलीला आपल्याबरोबर नेले. योगिंद्रा उर्फ महामायेने कंसाला या 8व्या मुलाची माहिती दिली. पुढे तिने सांगितले, नंद व यशोदा ज्या मुलांना वाढवत आहेत
तो त्याचा वध करेल एवढे सांगून ती अदृश्य झाली. याच कारणाने कंसाने कृष्णाला ठार मारण्याचे कितीतरी अपयशी प्रयत्न केले. याच कारणाने त्याने असुरांना विविध वेश घेऊन वज्रभूमीला पाठवले. पुराणातील कृष्णाच्या बालपणातील मुख्य लीला म्हणजे असुरांना ठार मारणे. सामान्य माणसांना अशक्य असे चमत्कार करणे हे होय. एक लक्षात ठेवले पाहिजे की पुराणादी तुलनेने अलीकडच्या ग्रंथात ज्या लीला सांगितल्या आहेत त्यापैकी काहींचा मी येथे उल्लेख करतो. पुतनेचा वध ही कृष्णाकथेतील पहिली अद्भुत घटना होय. ती कंसाची सेविका होती व कृष्णाचा वध करण्यासाठी तिला पाठवण्यात आले होते. हरिवंशाच्या कथनाप्रमाणे तिने अघोरी स्त्रीचे रूप धारण केले होते तर भागवत पुराणानुसार तिने सुंदर स्त्रीचे रूप धारण केले होते. कृष्णाला आपल्या स्तनातून दूध पाजण्याचे निमित्त करून दुधाद्वारे विष पाजून त्याला ठार करण्याचा तिचा हेतू होता. पण कृष्णाने तिचे स्तन इतक्या जोराने ओढले की तिच्यातून रक्ताची धार लागली. तिने दुःख वेगाने भयंकर किंकाळी फोडली व जमिनीवर कोसळून ती ठार झाली. कृष्णाने 3 महिन्याचा असताना आणखी एक मोठा चमत्कार केला. एक मोठा गाडा जो वज्रभूमीचे गवळी दूध दही भरून मथुरेच्या बाजाराला विकायला नेत तो मोडला. हरिवंशाच्या कथेनुसार शक्त नावाच्या असुर कंसाने कृष्णाला या गाड्याखाली चिरडण्यासाठी गुप्तपणे या गाड्यात शिरला. यशोदेने कृष्णाला या गाड्यात ठेवले व ती यमुनेवर आंघोळीला गेली. ती परत आल्यावर तिला सांगण्यात आले. कृष्णाने लाथ मारून त्याचा चक्काचूर केला व शकटासुराचा वध झाला. या प्रसंगाने यशोदा आश्चर्यचकित झाली, भयभीत झाली व हे संकट टळले म्हणून तिने परमेश्वराची पूजा केली. जेव्हा पुतनेचे व शकटासुराचे कृष्णाला ठार मारण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले तेव्हा कंसाने तृणाव्रतसूर नावाचा राक्षस कृष्णाचा वध करण्यासाठी पाठवला होता. त्याने पक्षाचे रूप धारण केले व कृष्णाला वरच्यावर उचलून आकाशात नेले. पण कृष्णाने उग्र रूप धारण करून तृणव्रताची मान मोडली व त्याला ठार करून जमिनीवर फेकून दिले. त्यानंतर कृष्णाचा पराक्रम म्हटला तर कृष्ण फार खोड्या करी. यशोदेला सळो की पळो करून सोडी म्हणून कंटाळून तिने त्याला एका मोठ्या उखळाला बांधून टाकले व ती घरात काम करू लागली. इकडे उखळाला ओढत ओढत कृष्ण अंगणात जवळजवळ वाढलेले 2 प्रचंड असे अर्जुन वृक्ष होते. उखळासह कृष्ण त्या अर्जुन वृक्षांमधून जाऊ लागला. 2 वृक्षांमध्ये उखळ अडकले. कृष्णाने खूप जोर लावताच ते वृक्ष मुळासकट उन्मळून पडले. त्या वृक्षांमध्ये 2 यक्ष शाप मिळाल्यामुळे वस्ती करून होते ते कृष्णाच्या स्पर्शामुळे मुक्त झाले. कृष्णावर सतत संकटे कोसळत आहेत हे पाहून नंद मनातून खूप घाबरला व व्रजभूमी सोडून दुसरीकडे वसाहत करण्याचा विचार करू लागला. तो असा विचार करतोय याचवेळी अनेक लांडग्यांनी त्या जागी उच्छाद मांडला व ते गवळ्यांची गाई वासरे भक्षू लागले. त्यामुळे ती जागा असुरक्षित ठरली. या कारणाने त्या जागेचा त्याग करून आपले सर्व खाटखटले आवरून सर्व गाव वृंदावन येथे स्थायिक झाले. त्यावेळी कृष्ण 7 वर्षाचा होता. या नव्या जागी वस्ती करून कृष्णाने अनेक राक्षसांना ठार मारले. त्यात रिष्टासूर नावाचा राक्षस होता. तो बैलाचे रूप धारण करून आला होता. केसिन नावाचा दुसरा राक्षस होता. घोड्याचे रूप धारण करून आला होता. वृत्रासूर, बकासूर, अघासूर, भीमासूर, शंकासूर व शेवटचा यक्ष हे सर्व कृष्णाचा वध करण्याच्या हेतूने आले होते. त्या सर्वांना कृष्णाने ठार मारले. या सर्वापेक्षा नागराज कालियाचा वध महत्त्वाचा होता. तो यमुनेच्या पाण्यातील भोऱ्याचा जागी आपल्या सर्व कुटुंब काबिल्यासह राहून यमुनेचे पाणी विस्मय करीत असे. कृष्णाने एके दिवशी फण्यावर सवार होऊन त्याच्या तोंडाला फेस आणला. त्यामुळे तो रक्त ओकू लागला. त्याला गरगर फिरवून कृष्णाने ठार केले. याप्रमाणे यमुनेचे पाणी त्याने विषापासून मुक्त केले. नागराज कालियाच्या कुटुंबियांनी कृष्णाची क्षमा मागितली तेव्हा त्यांना जीवदान देऊन दुसरीकडे जाण्याची आज्ञा केली. पुराणातील कृष्णाच्या आयुष्यात कालियाचे संकट दूर करण्याच्या प्रसंगानंतर वस्त्रकरणाचा प्रसंग येतो. तो प्रसंग संपूर्ण वर्णन इतके अश्लील आहे की त्याची साधी रूपरेषा मी कथन केली तरी मला भीती वाटते
की सुसंस्कृतपणात जमा होणार नाही. कृष्णाच्या सर्व कृत्यांचा झाडा घेण्याच्या हेतूने मी ते जास्तीत जास्त सोजवळ भाषेत ती देण्याचा प्रयत्न करीत आहे. काही गवळणी यमुनेच्या पात्रात अंघोळीनिमित्त क्रीडा करत होत्या. आजही देशात काही भागात तो रीतिरिवाज आहे त्याप्रमाणे आपले कपडे किनाऱ्यावर ठेवले होते. कृष्णाने खोडसाळपणाने ते कपडे गोळा केले व ते घेऊन तो दूर एका झाडावर जाऊन बसला. जेव्हा त्या स्त्रियांनी पाण्यातून पाहिले की आपली सर्व वस्त्रे कृष्णाने पळवली आहेत, तेव्हा कपडे परत करण्याविषयी त्या कृष्णाची विनवणी करू लागल्या. पण कृष्ण हट्टाला पेटला. तो म्हणाला, तुम्ही स्वतः झाडाखाली या, मग मी तुमचे कपडे तुमच्या अंगावर टाकेन. कृष्णाच्या खोडसाळपणामुळे त्यांना विवस्त्र अवस्थेत झाडाखाली यावे लागले. तेव्हा कृष्णाने त्यांची वस्त्रे परत केली. ही कथा भागवतात मोठी रंगवून सांगितली आहे. कृष्णाच्या या नंतरचा पराक्रम म्हणजे गोवर्धन पर्वत आपल्या करंगळीवर उचलून धरण्याचा आहे. दरवर्षीप्रमाणे गवळ्यांनी पाणी चांगले व्हावे म्हणून इंद्राला नैवेद्य देण्याचे ठरवले. त्यावेळी कृष्णाने नवीन मुद्दा उपस्थित केला. तो या गवळ्यांना म्हणाला, आपण काही शेतकरी नाही, आपण गवळी आहोत. आपले जीवन गायी हे डोंगर व अरण्यावर अवलंबून आहे. आपण त्यांची पूजा केली पाहिजे. पाऊस पाडणाऱ्या इंद्राशी आपला काही एक संबंध नाही. गवळ्याला कृष्णाचे म्हणणे पटले. त्यांनी त्याप्रमाणे गायीचे जीवन ज्या पर्वतावर अवलंबून होते त्या गोवर्धन पर्वताची पूजा करण्याचे ठरवले. नाचून गाऊन ते त्या पर्वताची आराधना करू लागले. इंद्राला या गोष्टीचा राग आला. कृष्णाला व गवळ्यांना धडा शिकावा म्हणून सतत 7 दिवस मुसळधार पावसाचा मारा केला. पण कृष्ण आपल्या निश्चयावर अढळ राहिला. त्याने आपल्या करंगळीवर संपूर्ण गोवर्धन पर्वत उचलून धरला व त्याखाली सर्व गवळ्यांना एकत्र करून पावसापासून त्यांचे रक्षण केले. ऋग्वेदात देखील इंद्र व कृष्ण यांच्यात असलेली ईर्ष्या, याचप्रमाणे शतपथ ब्राह्मणात इंद्र व विष्णू यांचा संघर्ष मी माझ्या पहिल्या भाषणात सांगितला आहे, त्याचीच ही पुनरावृत्ती आहे. कृष्णाच्या तारुण्यातील सर्व काळ वृंदावनातील गोपींशी निषिद्ध असे प्रेमाचे चाळे करण्यात गेला. त्याला रसलीला असे संबोधण्यात येते. स्त्री पुरुष एकत्र येऊन हातात हात घालून गोलाकार नाचणे याला रसनृत्य असे म्हणतात. या देशातील काही वन्य जमातीत अशा प्रकारचे नृत्य अजून केले जाते. वृंदावनातील तरुण गोपींचे कृष्णावर फार प्रेम होते. त्यांच्याबरोबर असे नृत्य कृष्ण नेहमी करीत असे. या प्रकारच्या नृत्याचे वर्णन हरिवंशात, विष्णू पुराणात, भागवतात आढळते. गोपींचे कृष्णावरचे प्रेम हे विशुद्ध होते. ती मधुरा भक्ती होती. त्यातील विलासी रंगढंगात वावगे काही नाही असे हे ग्रंथ आवर्जून सांगतात. कृष्ण अतिरिक्त कोणी असा विलास केला असता तर तो भयंकर मोठा गुन्हा झाला असता असे हेच ग्रंथ बजावतात. वरील सर्व ग्रंथ रसलीलांचे वर्णन मोठ्या चवीने करतात. गोपींचे सौंदर्य, त्यांचे मधुर संगीत, गाणे, त्यांचे हावभाव, स्थळ, काळ, कृष्णावरची त्यांची प्रीतिवती व्यक्त करण्याच्या त्यांच्या पद्धती याचे वर्णन मुळातूनच वाचकांनी वाचावे. विष्णू पुराणात हे सर्व थोड्याच सुसंस्कृतपणे दिले आहे. हरिवंशाने थोडा सैलपणा दाखवला आहे, पण भागवत ग्रंथाने सर्व बंधने झुगारून अगदी खुल्लम-खुल्ला बिभत्सपणे याचे वर्णन केले आहे. कृष्णाचे इतर गोपींशी असलेल्या संबंधांपेक्षा राधेशी त्याचे जे निषिद्ध होते त्यातील बिभत्सपणा ब्रह्मावत पुराणात आणखी खुलवून सांगितला आहे. रुक्मणगडच्या राजाची मुलगी रुक्मिणी हिच्याशी कृष्णाचा विवाह झाला होता. राधेशी प्रेम संबंध जुळल्यावर विधियुक्त लग्न केलेल्या रुक्मिणीचा त्याग करतो व दुसऱ्या माणसाशी लग्न झालेल्या राधेचा वश तिच्याबरोबर प्रेमक्रीडा करतो. कृष्ण 12 वर्षाचा होता तेव्हापासून एक मुरब्बी राजकारणी व योद्धा म्हणून प्रसिद्धीला आला असे पुराणात त्याच्या बाबतीत आवर्जून सांगतात. योद्धा व राजकारणी म्हणून त्याने जी कृत्ये केली ती अनैतिक होती. आपला चुलत मामा कंस याचा वध हे त्याचे पहिले कृत्य होय. वध हा शब्द येथे शोभून दिसत नाही. कंसाने जरी त्याला भांडणाला प्रवृत्त केले असले तरी कंसाचा वध हा युद्धात किंवा सरळ द्वंद्वयुद्धात झालेला नाही. कृष्णाच्या वज्रभूमीतील वृंदावनातील भयंकर मोठे पराक्रम ऐकून कंस भयभीत झाला होता. आपल्या प्राणाचे रक्षण करण्याकरता आपल्या भोवती त्याने मोठे मोठे दैत्य गदा घेऊन रात्रंदिवस उभे केले होते.
कृष्णाचा वध करण्यासाठी त्याने धनुर्याग सुरू केला. या यज्ञासाठी त्याने कृष्ण, बलराम व त्याच्या इतर मित्रांना आग्रहपूर्वक आमंत्रण दिले. अक्रूर हा कंसाचा सेवक होता, तरी मनातून तो कृष्णाचा फार चाहता होता. त्याला कंसाने कृष्णाला आणण्यासाठी खास वृंदावन पाठवले. कृष्ण बलराम ठार मारण्याच्या हेतूने मथुराला आले. कंसाने कृष्ण बलराम यांनाच दुखावले नव्हते, तर ज्या यादवांचा त्याने छळ करून मथुरेतून हाकलून लावले होते ते देखील कंसाचा काटा काढण्याच्या हेतूने कृष्णाबरोबर मथुरेला आले. मथुरेला पोचताच आपले गवळ्यांचे गाळे कपडे बदलून चांगले रुबाबदार कपडे घालावे या हेतूने चांगले घेऊन चाललेल्या कंसाच्या धोब्याला त्यांनी वाटेत अडवले. चांगले कपडे घेऊन चाललेल्या कंसाच्या धोब्याला त्यांनी वाटेत अडवले व त्याच्याकडे कपडे मागितले. त्याने ते देण्यास नकार देताच कृष्णाने त्याला ठार मारले व त्याच्याकडेचे चांगले कपडे परिधान करून ते राजवाड्याकडे निघाले. वाटेत त्यांना कंसाची दासी कुब्ज भेटली. तिचे शरीर अतिशय वेडेवाकडे व कुरूप होते. तिने कृष्णाला केशरयुक्त चंदनाची उटी लावताच तिचे कुरूपत्व जाऊन ती अतिशय सुंदर बनली. तेथेच सुदामा माळ्याने कृष्णाच्या गळ्यात सुवासिक फुलांच्या माळा घातल्या. भागवत ग्रंथात या कुब्जेच्या व कृष्णाच्या वारंवार झालेल्या भेटीचे वर्णन केलेले आहे. तिच्याशी त्याचे असलेले निषिद्ध संबंधांचे मोठ्या चवीने वर्णन केलेले आहे. त्या प्रसंगी फक्त कुब्जेने कृष्णाला सुगंधी चंदन लावले एवढेच दर्शविले आहे. या प्रसंगी यानंतर ते दोघेजण धनुर्याग होता त्या ठिकाणी गेले व कंसाने तेथे आणून ठेवलेले प्रचंड धनुष्य कृष्णाने हाताने मोडले. कृष्णाचे हे अघोरी कृत्य ऐकून कंस मनातून खूपच घाबरला व त्याने कुवजलय पीडा नावाचा हत्ती कृष्णाला मारण्यासाठी त्याच्या अंगावर सोडला. कृष्णाने त्याचे शेपूट धरून त्याला गरागरा फिरवून ठार मारले. मग कंसाने आपले निवडक दैत्य चाणूर, मुष्टिक, तोषल, अंध्र यांना कृष्णाला ठार मारण्यासाठी त्याच्या अंगावर सोडले. कृष्णाने चाणूर, मुदनिटक यांना ठार मारले व बलरामाने इतर दोघांचा वध केला. कृष्णाचा वध करण्याची आपली योजना निष्फळ ठरल्यामुळे संतापलेल्या कंसाने बलराम, कृष्ण व त्यांचे मित्र यांना ताबडतोब आपल्या राज्यातून चालते होण्याचे फर्मान सोडले. त्यांच्या गायींची खिल्लारे जप्त करण्याची त्याने आज्ञा दिली व नंद, वसुदेव आणि आपले वडील उग्रसेन यांना ठार मारण्याचा हुकूम सोडला. ही फर्माने ऐकताच संतापलेल्या कृष्णाने सिंहासनावर उडी घेऊन कंसाचे केस धरून त्याला ओढून जमिनीवर पाडले व त्याच्या छाताडावर बसून त्याला ठार केले. कंसच्या विधवा राण्यांचे सांत्वन करून कंसाचा शाही इतमानाने त्याने अंत्यविधी केला. उग्रसेन राजाने त्याला मथुरेचे राज्यपद घेण्याची विनंती कृष्णाने नम्रतापूर्वक नाकारली व मथुरेच्या राज्यावर उग्रसेनला बसवून कंसाने ज्यांना हद्दपार केले होते त्या सर्व नातेवाईकांचे त्याने मथुरेत पुनर्वसन केले. कृष्णाच्या जीवनातील पुढील हकीकत म्हणजे मगधचा राजा जरासन व राजा कालियावन यांच्याशी त्याचे झालेले युद्ध होय. जरासन हा कंसाचा सासरा होता. कृष्णाने आपल्या जावयाचा वध केला त्यामुळे तो संतापला व त्याने मथुरेवर 17 स्वाऱ्या केल्या. त्या सर्व कृष्णाने परतवून लावल्या. 18व्या वेळी जरासन खूप तयारीने मथुरेला चालून आला तेव्हा आता हा मथुरेचा सर्वनाश करेल. कृष्णाने यादवांसह पश्चिमेला गुजरातेत द्वारकेकडे प्रयाण केले. जरासंधाच्या चिथावणीने कालियावनने कृष्णाचा पाठलाग सुरू केला. एका डोंगरावर मुचकुंद हा तपस्वी झोपला होता. त्याला कृष्ण समजून कालियावनने पाहिले. तत्क्षणी कालियावनचे भस्मे झाले. नंतर कृष्णाने कालियावनच्या सैन्यात बिमोड केला. लूट घेऊन तो द्वारकेला जात असताना जरासन त्याच्या पाठीशी लागला, परंतु त्याला हुलकावण्यात देत त्याने द्वारकेत प्रवेश केला. कृष्णाने नंतर लग्न केले. त्याने विदर्भाचा राजा भीष्मकाची मुलगी रुक्मिणीशी लग्न केले. तिच्या वडिलांनी जरासंधाच्या नुसार तिचा विवाह शिशुपालशी नियोजित केला होता. तो छेडीचा राजा व कृष्णाचा चुलत भाऊ होता. लग्नाच्या आदल्या दिवशी कृष्णाने रुक्मिणीला पळवून नेऊन लग्न केले.
भागवत ग्रंथानुसार रुक्मिणीचे कृष्णावर प्रेम होते व तिने त्याला आपल्याला पळवून नेण्याविषयी प्रेमपत्र लिहिले होते. पण हे खरे वाटत नाही, कारण पुढे कृष्ण तिच्याशी एकनिष्ठ राहिला नाही. रुक्मिणीशी लग्न केल्यावर कृष्णाने अनेक स्त्रियांशी लग्ने केली. त्याची संख्या 16,160 झाली. त्याचा 1,80,000 त्याला मुले होती. त्याच्या 8 बायका अनुक्रमे रुक्मिणी, सत्यभामा, जांबुवंती, काविंदी, मित्रविंदा, सत्तावती, भद्रावता व लक्ष्मणी यांची नावे सर्वांच्या परिचयाची आहेत. 16,100 बायकांशी त्याने एकच दिवशी लग्न लावले. 16,100 तरुणींना प्रागज्योतिषनगरचा राजा नरकपूर आपल्या राजवाड्यात कैदेत ठेवले होते व तो त्यांच्याशी लग्न करणार होता. या नरकपुराचे व इंद्राचे वैर होते, कारण इंद्राच्या बायकोच्या कानातील आभूषणे त्याने पळवली होती. कृष्णाने इंद्राच्या सांगण्यावरून त्याच्यावर स्वारी केली व त्याचा वध केला. नरकासुराचा वध करून इंद्राकडून परतताना सत्यभामेच्या आग्रहानुसार कृष्णाने इंद्राच्या बागेतील पारिजाताचे झाड उपटले व तो ते द्वारकेला नेऊ लागला. देव त्याच्या मार्गात आले. त्यांच्या मदतीला तो धावून आला होता. त्यांच्याशी या झाडासाठी त्याने युद्ध केले. वैदिक देवांमध्ये इंद्र हा जरी देवांचा राजा मानला जात असे व ज्याच्या मदतीसाठी कृष्ण धावून गेला त्याचे झाड कृष्णाने पळवले व इंद्र बघत राहिला, यावरून तो देवांचा राजा होता हे पटत नाही. कृष्णाने 8 बायका कशा पटकावल्या ही कथा मोठी मनोरंजक आहे. रुक्मिणीची कहाणी अगोदर सांगून झाली आहे. सत्यभामा ही यादवांचा सेनापती सत्रजित याची मुलगी. त्याने कृष्णाचा आपल्यावर रोष होऊ नये म्हणून घाबरून त्याला ही मुलगी दिली. अस्वलाचा राजा जांबुवंत याला जांबुवंती नावाची मुलगी होती. या जांबुवंताने स्यमुत्तक नावाचा यादवांचा मणी चोरून नेला होता. तो मिळवण्यासाठी कृष्ण त्याच्यावर चालून गेला. जांबुवंताचा पराभव झाला. त्याने तो मणी व शांतता प्रस्थापित करण्यासाठी आपली मुलगी कृष्णाला दिली. कालिंदी कृष्ण हा आपल्या पती व्हावा म्हणून वनात तपश्चर्या करत होती. एके दिवशी अर्जुनासह कृष्ण वनात शिकारीला गेला असता ती त्याला दिसली. तिने आपली इच्छा त्याला सांगितली म्हणून कृष्णाने तिच्याशी विवाह केला. मित्रविंद हा कृष्णाचा चुलत भाऊ होता. त्याच्या मुलीने कृष्णाला स्वयंवरात माळ घातली. म्हणजे चुलत भावाच्या मुलीशी लग्न केलेलं दिसतं इथे. सत्य ही अयोध्येचा राजा नागनाजित राजची मुलगी होती. तिच्या बापाने असा पण म्हणला की जो राजपुत्र 7 बैलांच्या नाकात एकाच वेळी व्यसन घालेल त्याला माझी कन्या माळ घालेन. कृष्णाने हे कृत्य सहज केले व सत्याने त्याला वरले. भद्र राजा कृष्णाचा चुलत भाऊ होता. त्याची कन्या भद्रावतीने त्याच पद्धतीने कृष्णाशी लग्न केले. म्हणजे परत दुसऱ्या चुलत भावाच्या मुलीशी लग्न केलं आहे, पुतणीशी. लक्ष्मण ही लक्ष्मणसेन राजाची मुलगी होती. तिला कृष्णाने स्वयंवर मंडपातून पळवून आणले. अर्जुनाने सुभद्रेला पळवून नेऊन तिच्याशी लग्न केले. या कृत्यात कृष्णाचा मोठा हात होता. सुभद्रा बलरामाची सख्खी व कृष्णाची चुलत बहीण. अर्जुन जेव्हा तीर्थयात्रा करत करत प्रभासपट्टण या तीर्थक्षेत्री आला तेव्हा रेवत पर्वताजवळ कृष्णाने त्याचे स्वागत केले. तेथे त्याने सुभद्रेला प्रथम पाहिले व तो तिच्या प्रेमात पडला. कृष्णाने तिला पळवून ने असा सल्ला दिला. तो पुढे या मुलींचे काय स्वयंवरात कोणाच्याही गळ्यात माळ घालतील. तुला ती आवडली आहे ना, सरळ तिला पळव. अर्जुनाने त्याप्रमाणे केले. ही वार्ता ज्यावेळी बलरामादी यादवांना कळली तेव्हा ते भयंकर संतापले व ते अर्जुनावर चालून जाण्यास निघाले. कृष्णाने त्याला समजावले व सांगितले की सुभद्रेला अर्जुन हा अतिशय अनुरूप वर आहे व क्षत्रिय धर्माप्रमाणे मुलगी पळवणे यात काहीही गैर नाही. तेव्हा ते शांत झाले. कृष्ण हा सामान्य जनाप्रमाणे फक्त वाद घालणारा नव्हता, तर आपण जे बोलतो ते कृतीने सिद्ध करणारा होता. कृष्णाने धर्मराजाच्या राजसूय यज्ञात अडथळा आणणाऱ्या जरासंध व शिशुपालचा वध कसा केला हे पाहणे मोठे मनोरंजक ठरेल. रुद्राला अर्पण करण्याकरता जरासंधाने शेकडो राजांना कैद करून ठेवले होते.
या जरासंधाचा वध केल्याखेरीज या राजांची सुटका करणे शक्य नव्हते. हे राजे जर मुक्त झाले नसते तर धर्मराजाच्या यज्ञाला परिपूर्णता आली नसती. म्हणून कृष्ण त्याचा वध करण्यासाठी भीम व अर्जुनासह जरासंधाची राजधानी राजगृह येथे गेला. तेथे त्याने जरासंधाला आव्हान दिले की त्याने आमच्यापैकी कोणा एकाशी युद्धाला तयार व्हावे. क्षत्रियांनी असे आव्हान नाकारता येत नाही. म्हणून युद्धात जर आपण मृत्युमुखी पडलो तर आपण आपला वारसा नेमून ठेवावा. या हेतूने जरासंधाने आपला मुलगा सहदेव याला राज्याभिषेक केला व त्याने भीमाशी गदायुद्ध करण्याचे आव्हान स्वीकारले. हे युद्ध 13 दिवस चालले व त्यात भीमाकडून जरासंध मारला गेला. सहदेवाला राज्यावर बसून सर्व राजांना मुक्त करून त्यांना राजसूय यज्ञाला येण्याचे आमंत्रण देऊन कृष्ण आपल्या मित्रांसह इंद्रप्रस्थाला परतला. राजसूय यज्ञ सुरू झाला. वेगवेगळ्या प्रकारच्या विधी करण्यात आले. कृष्णाने या यज्ञात येणाऱ्या ब्राह्मणांचे पाय धुण्याचे व त्यांची इतर सेवा करण्याचे काम स्वतःहून मागून घेतले. हा महाभारतात ब्राह्मणांचे महत्त्व वाढवण्यासाठी आता घुसडलेला भाग आहे. कारण प्राचीन काळी जेव्हा ब्राह्मण समाजात अतिउच्च स्थानावर होते तेव्हा क्षत्रिय त्यांचे पाय धुण्याचे हलके काम कधीही करत नसत. जेव्हा यज्ञ संपला तेव्हा ब्राह्मणांचा, राजांचा व तेथे जमलेल्या इतर सन्माननीय पाहुण्यांचा आदर सत्कार करण्याचा प्रसंग आला. त्यावेळी उग्र पूजेचा मान कोणाला द्यावा हा प्रश्न उपस्थित झाला. धर्मराजाने याबाबत भीष्माला सल्ला विचारला. भीष्माने कृष्ण हा अग्रपूजा देण्यास योग्य व्यक्ती आहे असं सांगितलं. धर्मराजाच्या आज्ञेनुसार कृष्णाला अग्रपूजा दिली व कृष्णाने ती स्वीकारली. या कृत्याने शिशुपाल भयंकर संतापला व त्याने त्याच्या निषेधार्थ सभेपुढे मोठे भाषण केले. त्यानंतर भीष्म उठला व त्याने शिशुपालचे म्हणणे खोडून काढून कृष्ण अग्रपूजा देण्यास योग्य कसा त्याच्या दैवशक्तीबद्दल तो फार स्तुतीपर बोलला. शिशुपाल पुन्हा उठला व त्याने भीष्माला तू खोटे बोलतो म्हणून हिणवले. त्याला असे दोषास्पद तो बोलला. महाभारताच्या आधुनिक संशोधकांनी असे सिद्ध केले आहे की शिशुपालने कृष्णाच्या दुष्कृत्याचा जो पाढा वाचला त्यात त्याने वृंदावनात गोपीबरोबर जे रंगढंग केले त्याचा साधा उल्लेख देखील केलेला नाही. यावरून हे सिद्ध होतं की त्या महाभारत काळी ज्ञात नव्हत्या आणि असे म्हणता येईल पुराणे रचणाऱ्यांनी त्या आपल्या कल्पनेने या ग्रंथात घुसडल्या. शिशुपालच्या भाषणानंतर भीष्माला असे वाटले की शिशुपालला घाबरून धर्मराज पुढील कार्यक्रम रद्द करतो की काय, म्हणून त्याने शिशुपालला सांगितले की जर त्याला कृष्णाची कृत्ये दोषास्पद वाटतात तर त्याने कृष्णाला युद्धाचे आव्हान देऊन हा प्रश्न सोडवावा. हे ऐकून शिशुपाल उठला व त्याने कृष्णाला युद्धाचे आव्हान दिले. कृष्णाने आठवण करून दिली. पुढे तो म्हणाला, माझ्या आत्याला शिशुपालच्या आईला मी वचन दिले होते की शिशुपालचे 100 अपराध पोटात घेईन, पण 101वा अपराध त्याने केला की मी त्याचा वध करेन. या सर्व शोभेपुढे त्याने माझा भयंकर अपराध केला आहे म्हणून मी त्याला ठार मारतो आहे. असे म्हणून त्याने आपले सुदर्शन चक्र शिशुपालवर फेकले व त्याने त्याचे शिर धडापासून वेगळे केले. कृष्णानं महाभारतात जी काही दुष्कृत्य केली त्याचा आपण थोडक्यात आढावा घेऊया. श्रीकृष्णाचा मित्र सात्यकी व सोमदत्ताचा मुलगा भूश्रीव यांच्या युद्धात तो सात्यकीला आटोपेना तेव्हा कृष्णाच्या सूचनेवरून अर्जुनाने भूश्रीवाचे दोन्ही हात तोडले व त्यामुळे सात्यकीला त्याचा वध करणे सोपे गेले. जेव्हा अभिमन्यूने चक्रव्यूहात प्रवेश केला तेव्हा 7 कौरव योद्ध्यांनी लढाईचे नियम उल्लंघून त्याला ठार मारले. अभिमन्यूला या कृत्याने अर्जुन संतापला. या चक्रव्यूहाच्या तोंडाशी रक्षणासाठी उभ्या असलेल्या जयद्रथाचा दुसऱ्या दिवशी सूर्यास्तापूर्वी वध करण्याची अर्जुन प्रतिज्ञा करतो. जरी प्रतिज्ञा पूर्ण झाली नाही तर आपण अग्निकाष्ठ भक्षण करू असे तो सांगतो. सूर्य मावळायला आला पण जयद्रथाचा वध होईना तेव्हा श्रीकृष्णाने आपल्या दैवी सामर्थ्याने सूर्याला ढगाआड झाकले. सूर्यास्त झाला असे समजून जयद्रथ बाहेर आला. कृष्णाने सूर्याचा प्रकाश पूर्वीप्रमाणे केला व तो क्षण साधून अर्जुनाने जयद्रथाला ठार मारले, म्हणजे त्याला फसवून मारलं. कृष्णाचा त्याच्यात सहभाग आहे. जेव्हा द्रोणाचा वध होईना तेव्हा त्याला कपटाने ठार मारण्याचा कृष्णाने पांडवांना सल्ला दिला. द्रोणाने आपली शस्त्रे खाली टाकली तरच तो आपल्या हातून मारला जाईल. द्रोणाचा मुलगा अश्वत्थामा मेला अशी खोटी हूल उठवली तर दुःखाने द्रोण शस्त्र टाकून देईल व त्यावेळी आपण त्याला मारू शकू. भीमाने अश्वत्थामा नावाच्या हत्तीला ठार मारले व द्रोणाचा अश्वत्थामा मेला असे द्रोणाला सांगितले.
द्रोणा या बातमीने व्यथित झाला, पण त्याला खात्री वाटेना म्हणून त्याने धर्मराजाला सत्य काय आहे विचारले. धर्मराजा असत्य सांगायला डळमळू लागला तेव्हा कृष्णाने त्याला वसिष्ठ स्मृतीमधली वचने त्याला खोटे बोलायला धीर यावा म्हणून दाखवली. लग्नात प्रेमात जेव्हा एखाद्याचे आयुष्य संकटात आले असेल तेव्हा आपल्या संपत्तीचा नाश होत असेल, ब्राह्मणाचे जीवित धोक्यात असेल, अशा 5 प्रसंगी खोटे बोलणे क्षम्य मानले जाते. वसिष्ठ मुनी म्हणतात, या 5 प्रसंगी खोटे बोलण्यास कोणतेही पाप नाही. हे सांगितल्यावर धर्मराजाची शंका दूर झाली व त्याने आपल्या पूज्य गुरुजींना सांगितले, हो, अश्वत्थामा वारला. पुढचे शब्द द्रोणाला ऐकूनच जाईल एवढ्या हळू आवाजात तो म्हणाला, पण तो हत्ती होता. धर्म सत्यभाषी म्हणून विख्यात होता. धर्माचे हे वचन ऐकताच द्रोणाने दुःखाने शस्त्र खाली ठेवली व आपल्या एकुलत्या एक पुत्राच्या निधनाचा तो शोक करू लागला. त्यावेळी भीम त्याला लागेल असे कटू शब्द बोलला. ते ऐकून द्रोण फारच कष्टी झाला. नेमक्या याच वेळी धृष्टद्युम्नाने त्याला ठार मारले. दैवपयना तलावाजवळ भीम व दुर्योधनाचे शेवटचे गदायुद्ध चालू होते. त्यात दुर्योधन भीमाला भारी पडत होता. यावेळी अर्जुनाकरवी कृष्णाने भीमाला दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करण्यास सुचवले. नाभीखाली प्रहार करणे गदायुद्धात अनैतिक मानले जात असे, पण अनैतिक गोष्टी केल्याशिवाय दुर्योधन मारला जाणं शक्य नव्हतं. कृष्णाने भीमाला अनैतिक सल्ला दिला व त्याचवेळी भीमाने दुर्योधनाच्या मांडीवर प्रहार करून त्याला ठार मारले. कृष्णाचा मृत्यू हा त्याच्या नैतिकतेवर भरपूर प्रकाश टाकणारा आहे. कृष्ण द्वारकेजोचा राजा असताना वारला. द्वारका हे प्रकरण काय होते व कृष्णाच्या कोणत्या प्रकारे मृत्यू झाला हे आपण पाहू. द्वारकेची स्थापना केल्यावर आपल्याबरोबरच्या हजारो अभागी यादवांची त्याने तेथे वसाहत केली. हरिवंशात सांगितले की दैत्याचे वसतिस्थान शूर यादवाच्या मदतीने जिंकल्यावर कृष्णाने हजारो वेश्या यादवांच्या मनोरंजनासाठी द्वारकेत आणल्या. द्वारकेला विवाहित स्त्री पुरुष व अनेक वेश्यांचे तांडे जेव्हा समुद्र सहलीला निघत तेव्हा नाच गाणे बजावणे यांनी ऊत येई. या लोकांना दारू पिऊन बेहोश झालेले पाहून कृष्ण बलराम देखील आपल्या बायकांसह या आनंदात सहभागी होत. त्यांचेच अनुकरण यादव सेनापती अर्जुन व नारद वगैरे मंडळी करत. येथे त्यांना करमणुकीच्या नवीन नवीन कल्पना सुचत. अनेक स्त्री पुरुष समुद्रात स्नानाला उतरत. कृष्णाच्या सूचनेवरून तेथे जलक्रीडा सुरू होई. कृष्ण बलराम पण त्यात आनंदाने सहभागी होत. दरबारातील गायक नर्तक आपल्या नृत्य गायन संगीताने त्याला आणखी उत्साह आणत. खाणेपिणे यात सर्व धुंद होत. कृष्ण बलरामास श्रेष्ठ स्वतः निरनिराळी हाताळून या प्रसंगाला वेगळा रंग भरत. यावरून हिंदूतील सर्वश्रेष्ठ ब्राह्मण व सनातनी धर्ममार्तंड आज ज्या गोष्टींनी नाक मुरतात ते सर्व कृष्ण आपल्या सहकाऱ्यांसह अगदी धुंद बेहोश होऊन करत असे. यावरून यादव हे किती हौशी आनंदी प्रवृत्ती होते हे सिद्ध होते. दारू पिऊन वाटेल तशी चैनबाजी करण्यामुळे या देवांचा सर्वनाश झाला. दारूच्या धुंदीत बेहोश झालेल्या काही बालबुद्धीच्या तरुणांनी लांछनास्पद खेळण्यावरून काही ऋषींचा अपमान केला. कृष्णाचा मुलगा साम याला स्त्रीचा वेश घालून त्याच्या बेंबीखाली मुसळ बांधून त्याला घेऊन हे उल्लूक तरुण एका ऋषीकडे गेले व त्याला विचारले, महाराज, या स्त्रीला मुलगा होईल की मुलगी? ऋषीला ही थट्टा सहन झाली नाही. संतापून ते म्हणाले, हिला मुसळ होईल व ते सर्व यादवांचा नाश करेल. ऋषीच्या त्या भयंकर शापाने ते तरुण घाबरले व त्यांनी मुसळाचे चूर्ण करून समुद्रात फेकून दिले. त्या चूर्णाचे एरका नावाच्या गवतात रूपांतर झाले. पुढे या एरकाचे लोखंडी दांड्यात रूपांतर झाले व त्याच्या साहाय्याने यादवांनी एकमेकांना ठार मारले. म्हणजे ते आपसात ते भांडायला लागले. एक दिवशी प्रभास तीर्थावर सर्व यादव मौजमजा करायला गेले होते. भरपूर दारू प्राशन केल्यावर त्यांची आपसात भांडणे लागली व त्यातच त्यांनी आपला सर्वनाश ओढवून घेतला. दारू पिण्याच्या दुष्परिणामाची कृष्णाला व प्रमुख यादवांना चांगली कल्पना होती, म्हणून त्यांनी द्वारकेत दारू पिणाऱ्यांना सजा ठेवली होती. पण या दारूबंदीचा यादवांवर काही परिणाम झाला नाही. दारूने बेहोश होऊन यादव हमरीतुमरीत वर आले व एकमेकांना ठार मारू लागले. या आपसातील भांडणात कृष्णाची काही मुले मारली गेली, पण यात उतरला व त्याने काहींना ठार मारले. मग तो बलरामाच्या शोधाला तेथून बाहेर पडला. दूर एके ठिकाणी बलराम ध्यानस्थ बसला होता
व त्याचा आत्मा शरीरातून शेषनागाच्या आकाराचे प्राण बाहेर पडताना त्याने पाहिले. आपला अंत कळताच आता म्हणजे त्यालाही वाटलं कृष्णाला की आता आपला अंत जवळ आला आहे असं त्याला जाणवलं आणि त्याने आपल्या मातापित्यांना वंदन केले. त्यांना सांगितले, मी अर्जुनाला निरोप पाठवला आहे, तो येऊन तुमची काळजी घेईन. श्रीकृष्णाने योग साधनेने इंद्रियासहित मनाचा निरोध केला. झाडाला टेकून बसून गुडघ्यावर उजवा पाय ठेवला आणि ब्रह्मासन करून डोळे मिटून घेतले. तो बसलेला असताना त्या वनात आलेला झारा नावाच्या एका शिकाऱ्याला कृष्णाच्या पायाचा तळवा हरणासारखा दिसला, म्हणून त्याने त्यावर नेम धरून बाण मारला. बाण तळपायात शिरला व कृष्णाचा आत्मा देह सोडून शाश्वतात विलीन झाला. अर्जुन आला आणि तो उतरला आणि त्याने बायका मुलांना घेऊन तो हस्तिनापूरला निघाला. वाटेत अहिरांच्या टोळ्यांनी लाठ्याकाठ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या महापराक्रमी अर्जुनाचे सारे शौर्य, धनुष्यबाणाचे कौशल्य जणू लोप पावले होते. तो या लुटारी टोळ्यांना अडवू शकला नाही. त्यांनी त्यांच्या अनेक बायका पळवल्या, त्यांच्याकडील सोने नाणे पळवले. अगदी थोड्या लोकांसह अर्जुन हस्तिनापूरला परतला. अर्जुनाने द्वारका सोडताच समुद्राचे पाणी एकाएकी वाढले व द्वारका समुद्रात गेली. द्वारकेची तिथे पराक्रम केलेल्या यादवांची आपसातील द्वेषाची कसलीच निशाणी तिथे उरली नाही. म्हणजे थोडक्यात यादव लोक जे होते, जे कृष्णासोबत राहत होते मथुरेला, त्यांचा असा आपसातील भांडणं दारूमुळे झाले आणि त्याच्यात त्यांचा विनाश झाला. आणि कृष्णाच्या मृत्यूची ही जी स्टोरी सांगितलेली आहे ब्राह्मणी ग्रंथांमध्ये, ती मूळ घतपंडित जातक जे आहे भगवान बुद्धाचं, त्यात ही स्टोरी सांगितली आहे की त्यातला जो वासुदेव असतो त्याचा मृत्यू हा एका शिकाऱ्याचा बाण लागून होत असतो. हे त्यांनी एक्झॅक्टली जसंच्या तसं त्यातनं इथे चोरलेलं आहे. कारण भगवान बुद्धांनी सांगितलेली जातक कथा ही पूर्वीची आहे, ब्राह्मणी ग्रंथ हे नंतरचे आहेत आलेले, महाभारत वगैरे हे सगळे. तर हे असं बाबासाहेबांनी श्रीकृष्णाच्या चरित्रावर हे हॅज थ्रोन लाईट. आणि आयडियालिझम असं कृष्णाच्या आयुष्यामध्ये कुठं दिसत नाही. व्याभिचार आहे, खोटं बोलणं आहे, अनैतिक पद्धतीने शत्रूला मारणं आहे, भावाभावांमध्ये भांडण लावणं आहे, अशा अनेक प्रकारच्या गोष्टी सांगितल्या आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी रामासोबतच कृष्णाच्या पात्राचं देखील असं डिसेक्शन केलेलं आहे. आय होप यू फाइंड दिस युजफुल. इतरांना देखील शेअर करा. पुन्हा भेटूयात एखाद्या अशा माहितीपर व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय भीम.